विसंगत संगीत पु ल देशपांडे. जीवनसंगीत, पार्श्वसंगीत, भावोत्कट संगीत वगैरे संगीताच्या काही लोकमान्य जोड्यांप्रमाणे विसंगत संगीत नावाचे एक नवीन जोडपं अलीकडे लग्न कार्यापासून इतर अनेक विसंगत जोडप्यांप्रमाणे आढळून येऊ लागलं आहे. वैशाख मासी प्रतिवर्षी आकाशात नवमेघ पंक्ती आणि जमिनीवर लग्नाच्या पंक्ती सुरू होतात. अशाच एका समारंभात हा साक्षात्कार झाला. एका सुप्रसिद्ध साहित्यिकेच्या पदवीधर मुलीच्या लग्नातला प्रसंग. लग्न पुण्याला असल्यामुळे हिंदू बँड हा नावा इतकाच विसंगत प्रकार त्या लग्नाची साथ करत होता. बँडमधील वाद्य वाजवणाऱ्यांच्या संगीताच्या ज्ञानापेक्षाही त्यांचं हिंदुत्व महत्वाचं असल्यामुळे त्यांच्या वाजवण्याकडे विशेष कुणाचं लक्ष नव्हतं. लग्नाला अनेक साहित्यिक उपस्थित होते, परंतु त्यापैकी बहुतेकांचे कान हे संगीताचे कान यावर चर्चा करायला लागण्या इतकेच बेताचे असल्यामुळे बँडवालेही मोकळ्या मनाने वाटेल ते वाजवित होते. लग्न वैदिक पद्धतीनं होतं. मंगलाष्टक सुरू होण्यापूर्वी चालू असलेल्या विधीला हिंदू बँड घर घर में दिवाली और मेरे घर में अंधेरा ची साथ करीत होता. मंगलाष्टक म्हणताना बँड बंद होता, परंतु काका मला वाचवा हे वाक्य नारायणरावानं ज्या स्वरात म्हटलं असेल त्याच स्वरात पुरोहित मंगलाष्टक म्हणत होते. अंतरपाठ दूर झाला. वधूवरांनी परस्परांच्या हारांना मुकाट्यानं मान दिली आणि त्याच वेळी हा हिंदू बँड दुनिया में गरीबों को आराम नहीं मिलता म्हणून आक्रंदत होता. अर्थात अत्तर गुलाबाबरोबर दूर हटो हे सुरू झालं हे सांगायला नकोच. इतक्या सुसंगतीनं वाजवलेलं विसंगत संगीत यानंतर अजून मी ऐकलेलं नाही. पुन्हा एखाद्या साहित्यिकेच्याच मुलीच्या लग्नाची वाट पाहावी लागेल आणि साहित्यिकेचं लग्न जमण्या इतकीच ती गोष्ट दुरापास्त आहे. इतक्या सुसंगतीनं जरी नाही तरी अप्रासंगिक संगीत पुण्यातल्या लग्नसराईत पदोपदी ऐकायला पडतं. सीमांत पूजनासाठी वर आला की आई आई मुसीबत आई, गौरीहर पूजताना अंगाची ना हळद निघाली, अजून नाही देवक ठेवलं, नाही उतरला गौरीहर म्हणून लग्न होण्यापूर्वीच घरदनी गेला दर्या पार वरातीला, कशाला उद्याची बात बघून न चालली रात, किंवा हल्ली कदम कदम बढाए जा हे कूच गीत चालू असलेलं नेहमी ऐकू येतं. सिनेमाच्या जमान्यात गाण्यांची संख्या वाढली आणि दर्जा उतरला. गंधर्वांच्या ऐन आमदानीतही सनईवर मी नवबाला जोगिण बसले हे गाणं भर मांडवात वाजत असं म्हणतात. परंतु तेव्हा सनईचा स्वर चौघडा गाठायचा प्रयत्न करीत असे. पण आता एकच ढोल आणि 50 देशी विदेशी पिपाण्या यांच्या साथीत वरात निघते आणि तुकाराम सिनेमातल्या त्या सालो मालोच्या रखेलीचं चालली जवानी वाया हे गाणं त्या जवान जोडप्याला ऐकावं लागतं. लग्नाप्रमाणे मुंजीतही उपाध्येबुवा बटूला ब्रह्मचर्याची दीक्षा देत असतात आणि बटू पळीनं ताभणावर बाहेर बँडवर चाललेल्या गुलजार नार न्यारी अस्मान परी या गाण्याला ठेका धरीत असतो. मग बटू काशी यात्रेला निघाल्यावर अशा प्रसंगी त्याच्या मनामध्ये गोरी मोसे गंगा के पार मिलना घोळत असल्यास काय नवेल. हा सगळा विनोद अभावित असतो म्हणून बरं. नाहीतर असाच एखादा बँडवाला असल्यास रेल्वे गार्डाच्या लग्नाला दुनिया यह दुनिया तुफान मेल वाजवेल तर इससे भी ज्यादा तत्वज्ञानाचा प्राध्यापक भोवल्यावर ठेचकाळलाच तर हा त्याला 2 घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव वाजून सहज पलिस्तर मारू शकेल. डॉक्टरांच्या विवाहात दर्द है दिल में और आंखों में पानी काही वाईट ठरणार नाही. ह्या अप्रासंगिक संगीताचा मक्ता काही केवळ बँडवाल्यांकडेच नाही. लग्नाच्या पंगतीत श्लोक म्हणणारे उत्साही वीरही वधूवरांना समर्थांच्या नाकावर टिच्चून मना त्वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले हे बजावून भर लग्नाच्या मांडवातून पळून गेलेल्या त्या समर्थांचा जय जयकार करतात. त्याचप्रमाणे अनेक गायकांनीही या विसंगत संगीताला जरा कंठभार लावलेला आहे. विशेषतः काव्य गायकांनी ठेवणीतल्या कपड्यांच्या, स्वस्त अत्तरांच्या आणि फुलांच्या बटनातील डेलियाच्या कडवट मिश्रणात ताटातुटी जाहल्या आता कसे करू मी म्हणून गायक आक्रंदताना पुष्कळांनी ऐकला असेल. इतकंच काय, पण महाराष्ट्रातल्या एका लाडक्या कवीनं आपल्याच व्यवसायातील दुसऱ्या तत्समाच्या मुलाच्या लग्नात कवितारूपी आहेर केला होता. विवाहित आयुष्य सुखात घालवा असा उपदेश असलेल्या या कवितेची चाल होती,
हा नको नको संसार. कदाचित कवितेतल्या अर्थातल्या असंभाव्यतेतील कसर चालीनं भरून काढली असावी. म्हणजे सोवळ्यानं खिमा खाण्यापैकीच होतं. सोवळं आणि ओवळं एकदम साधलं. वरपित्या कवीनंही असल्या शुभेच्छादर्शक पत्रांचे एक गाजीट प्रसिद्ध करून ही कविता आणि कंसातली चाल ठळक अक्षरात छापली होती. अप्रासंगिकतेचा इतका संगीत चिवडा दुर्मिळ आहे. पुष्कळ वेळेला श्रोतेही गाण्याला फरमाईशी करताना आपला विसंगतीचा शौक उघडा करतात. मुलाच्या बारशानिमित्त घोगऱ्या खायला गेलेल्या काव्यगायकाला राजहंस माझा निजला गायची फरमाईश करून त्याच्या गळ्यात घोगऱ्यांचा ठसका लावणारे श्रोतेही कमी नाहीत. टिपूर चांदणं पडलेलं असावं. रातराणीचा सुगंध माडखोलकरांच्या कादंबरीतल्या रातराणीसारखा दरवळत असावा. सारंगीची धुंद साथ असावी. सोबत सुंदर आणि चतुर युवतींचा मेळावा असावा. त्यातल्याच कोण्या युवतीनं हात रुमालावर टाकलेल्या इव्हिनिंग इन पॅरिसचा मादक वास तरंगत असावा. गालिबचा गझल नुकताच संपून साथीच्या सारंगीच्या तर्फा झंकारत असाव्यात. आणि अशा वेळी नेमका एखादा गंपू क्रांतीचा जय जयकार करायची फरमाईश करून त्या रात्रीचा दिवस करून टाकतो. गुलाबाच्या भरलेल्या ताटव्याकडे पाहून त्याचा वास न घेता त्याला घातलेल्या खताची चौकशी करणाऱ्या शेतकी पदवीधारकाची मला त्यावेळेला आठवण होते. सध्याच्या दिवसात राष्ट्रीय भावना उचंबळून आणणारे सगळे प्रकार जरूर करावेत, परंतु त्यांची विशिष्ट स्थानं आहेत. हिरव्या माडीवर जाऊन कोणी बाप रखुमा देवीवरच्या वैराग्यपर अभंगाची अपेक्षा करू नये आणि उर्दू प्रेमकाव्यातील चरणाचरणानं हृदय तुडवीत जाणाऱ्या स्वरदेवतेकडून वीररसाची अपेक्षा अवेळी करू नये. पुष्कळ ठिकाणी या उलटही प्रकार असतो. एखाद्या विद्वान प्राध्यापकाला सार्वजनिक सभेत भाषण करायला बोलवलेलं असतं. त्याला याला उशीर झाला तर ध्वनिक्षेपकावरून रेकॉर्ड वाजत असते की कमल है मेरे सामने. त्यावेळी वास्तविक कोणाला तरी उत्तम काव्यवाचन करायला सांगावं. साने गुरुजींसारखे देशसेवक येण्यापूर्वी वेळ असल्यास क्रांतिगीतं जरूर म्हणावीत, परंतु वेळी अवेळी राष्ट्रीय गीतं गाण्यानं त्या गाण्यातील प्रक्षोभ उत्पन्न करणारी बॅटरी अधिक वापरानं संपून जाते. पुष्कळ वेळा तर काव्यगायकाला आपदधर्म म्हणून राष्ट्रीय काव्य गावं लागतं. वंदे मातरमची हीच स्थिती. कुठेतरी कुठल्या तरी प्रसंगाला उठायचं आणि वंदे मातरम म्हणायचं हा त्या गीताचा अपमान आहे. कुठलीही सभा किंवा कार्य संपलं की वंदे मातरम म्हटलंच पाहिजे असा काही नियम नाही. नाहीतर श्मश्रू कार्य आटोपल्यानंतर कारागीर आणि गिराईक उभे राहून गंभीरपणे राष्ट्रगीत म्हणायला लागायचे. भगिनी समाजाच्या जाहीर हळदी कुंकवाच्या समारंभात घटस्फोटावर व्याख्यान देणाऱ्या पुरोगामी विदुषीप्रमाणेच हा प्रकार झाला. औचित्याला संगीतात सर्वाधिक महत्व आहे. महाराष्ट्र रंगभूमीवरील एका नामवंत संगीत नटाची शारदा नाटकातली गाण्याबद्दल त्याची ख्याती होती. कुठल्याशा संस्थानिकानं त्यांना दरबारात बोलवलं. त्यांनी नाटक पाहिलेलं नव्हतं. नटवर्यांना शारदेतलं गाणं म्हणायचा हुकूम झाला. बैठकीला सुरुवात झाली. बोवांनी चीत सुरू केली, तीच तू पापी अधमाधम खलकशाय निंद्य जगी तुझं काय. कंपनीच्या बिराडी येऊन तोंडात किती दात शिल्लक आहेत हे पाहत बुवांना निम्म गाणं संपावं लागलं. दुसऱ्या खेळापासून हा कोदंड दंताजीचं ठाणं उठलेला श्रीमंतांचं काम करू लागला म्हणतात. कदाचित ही दंतकथाही असेल, परंतु औचित्य भंगाचं उदाहरण म्हणून चांगलं आहे. असो, अलीकडे पदोपदी अशी विसंगती दिसून येते. कपडे, आचार, विचार, साहित्य या सर्वात विलक्षण विसंगती आहे. या इतरत्र चाललेल्या विसंगतीला संगीताचीही जोड असायलाच पाहिजे काय.